जेव्हा आपण MPSCचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याकडं असे काही सब्जेक्ट्स आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी वगैरे. तर त्यामध्ये जर हिस्टॉरिकली बघितलं तर हे जे 4 सब्जेक्ट आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंट, ह्या सब्जेक्ट्समध्ये लोकांना स्कोर करता येतो. कारण तुम्ही जे वाचलेलं आहे त्या एरियामधून तुम्हाला फॉर्डर मिळतो आणि एक्झाममध्ये क्वेश्चन्स टॅकल करता येतात. आता त्याचाच उलटं दुसरं आपण जर बघितलं की हिस्ट्री, सायन्स, करंट अफेअर्स हे सब्जेक्ट जे आहेत तर ह्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही अभ्यास करू शकाल, ह्याचा अभ्यास करणार, पण जेवढं पण वाचलेलं आहे त्यातलंच क्वेश्चन्स येतील असं काय नाहीये आणि जे वाचलं नाहीये त्याच्या बाहेरचे पण क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यामुळं आपण ह्या सब्जेक्ट्सला एक 4 आणि 3 ह्या ग्रुप्समध्ये डिवाइड करूया. त्यामध्ये पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट ह्याच्यावर आपण फोकस केला तर आपल्याला खूप जास्त मार्क्स घेता येतील. आपल्याला कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स घेऊन एक्झाम पास करता येईल. आणि हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर ह्याचा पण अभ्यास करायचा आहे. ह्या सब्जेक्ट्सला आपण सोडून देऊ शकत नाही. बट ह्याचा फोकस आपण कम्पॅरेटिव्हली कमी ठेवला तरीही आपण एक्झाम पास करू शकतो. तर आता कुठली एक्झाम आपल्याला द्यायची आहे तर ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे 2 गोष्टी.